मंडळी, जगाच्या पाठीवरचा हा असा एकमेव आणि अनोखा सोहळा असेल ज्याचं कुणाला कधी निमंत्रण दिलं जात नाही, कुठली निमंत्रण पत्रिका छापली जात नाही. मात्र हा सोहळा आपलाच आहे. याच भावनेतून लाखो वारकरी या आषाढी वारीच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. आपण सध्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात. इंदापुरात पालखी आज पोहोचणार आहे. इंदापुरात पालखीचा मुक्काम असणार आहे. लाखो वारकरी आज इंदापूरच्या दिशेनं चालू लागलेले आहेत. माझ्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत. आजी, मला सांगा, काय नाव आहे, कुठून आलात? आणि भामाबाई दत्तात्रय गायकवाड, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझ्या बऱ्याच वाऱ्या झाल्या, पण मी हे सोलापूरवरून यांच्याबरोबर आलेली आहे. ब्राह्मणवाडा नाम चैतन्य महाराजांच्या पालखी संघ मी माझ्या बऱ्याच वाऱ्या झाल्यात. आता इकडून आले. याच्यामध्ये नव्हत्या, त्या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष बंद होते. ही पहिलीच वारी इकडून म्हटलं तरी चालेल. कसं वाटतं तुम्ही दिवसभर वारीत आता आलेला? आनंद वाटतो ना. लोक भेटतात, लोक तर भेटतातच वेगळे, पण आनंद खूप मिळतो ना त्याच्यामध्ये. काय वाटत नाही, चालायचं. सुख दुःख विसरून जातो. रामकृष्ण अरे रामकृष्ण सगळं विसरतोय, काय नाही वाटत. आजी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तुम्हाला चालायला लागतं दिवसभर? हा, लागतंय. काय पाय काय दुखतंय? पाय दुखलं तरी बी काय आळूसच येत नाही. हा, किती वारी आहे? ही आता 7वी वारी आहे. मग तुम्ही इकडे आणि घरी कोण? घरी पोरं असते ती, पोरं सुना लेकरं बाळ समजा असते ते. हा. हा, आम्ही दोघं जोडीने येतो. बर. हा, आणि काय यंदा शेतात काय वावर? शेतात ऊस हाय, आपलं मका हा. हे हाय. पेरणी लवकर झाली आहे. हा, झाले आता उडीद झालं. हा. हम्म. कसं वाटतं दिवसभर पायी चालता? दिवसभर काय नाही उलाच येते बघा. हा, आळूस येत नाही, कटाळ येत नाही, काय येत नाही. हा, तुम्ही कुठून आला? आपण अर्जुन सोंडवरून आलो. हा? अर्जुन सोंड मोळच्या खालचा आहे. किती वारी आहे? पहिलीच आहे. पाय पाय दुखत नाही चालू? नाही, आळशे पहिलीच वारी आहे म्हटलं. पहिली वारी आहे, पण आनंदात जायचं ना. कसं वाटते पहिली? पुढच्या वर्षी येणार का मग? हा, येणार. हा. दिवसभर काय करता? तुमचा दिवस कसा असतो मला सांगा ना. सकाळी हा. उठल्यापासून दिवसभराचे काय काय करता ते सगळं सांगा. काय चालतो वाटणी, अभंग गवळणी म्हणतो, रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम बोलतो, विठ्ठल विठ्ठल म्हणत आपलं पायी दिंडी चालत राहतं. महाराज, तुमची कितवी वारी आहे? कसं वाटतंय? माझी 15वी वारी आहे. बर. हा. चांगला अनुभव आहे तुमचा वारीचा मग. हो, मी जसं वारीमध्ये आलो तसं मी बिंदास्त राहतो. कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करत. हा. काही मी घरचाही विचार करत नाही आणि कुठलाच विचार करत नाही. भजन झालं, आपलं जीवन झालं, विषय संपला. बर. आपण ह्याच्याशिवाय काही करत नाही. लागलं कामाला जातो. आम्ही रोज रोजंदारीने जातो, आणि तरी पण घरातला विचार करत नाही. जो देणारा तो आहे, खाणारा आम्ही आहे. वाटणी चालता नाही तसंच आहे, आणि उठलं बसलंही तसंच आहे. काही बदल नाही त्याच्यात. आहे ती वारी म्हणजे आमचं जीवन आहे. दिवसभरात अनेक वेगवेगळे लोक भेटतात. अनेक लोक गाठ पडतात. प्रत्येकाच्या सोबत आनंद घेत राहायचा दिवसभर, आणि रातभर बी आनंद. झोपेचा आनंद वेगळाच आणि चालण्याचा आनंद वेगळाच. रात्री थोडा पाऊस आला की तो उठल्या आनंद तो वेगळाच. इकडं पळ तिकडं पळ, परत तिकडे जायचं. तिथं जरा वेळ झोपले की लगे उजडतंय. आम्ही तेच म्हणतो आता, कारण मध्ये मध्ये अचानक पाऊस येतो. आता हो, ऊन आहे. हा, आता उन्हात नाही. तासाभरानं पाऊस येतो. हो, आता जसं ऊन पडलं हाल होत नाहीत. नाही होत. तो सगळे निवारा, अन्न निवारा, वस्त्र देणारा त्यानंच आहे. सगळ्याला झोपवणारा त्यानंच आहे, खाऊ घालणारा त्यानंच आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही. त्यानं सगळ्या गोष्टी चालवतो. म्हणून हे लोक एकाही माणसाला इथं आमंत्रण दिलं नाही की बाबा माझ्या ह्या सोहळ्याला या म्हणून. हे सगळे बिन बुलाई मेहमान आहेत सगळे. पण कोणी कोणापाशी जातं, कोणापाशी बोलतं. सगळी माझीच माणसं, एका घरातली माणसं असल्याने सगळे चालतात. एकमेकाला धक्का लागला तरी चला माऊली म्हणतात. असं काही नाही. तो आपलाच आहे असं काय विषय नाही. काय नाही, एकदम आनंद आहे. आनंद आहे. आनंदाची रंग, आनंदात रंग, हेच आहे. एवढंच, काही नाही. आनंद म्हणजे आनंद. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही गवळणी गाता, अभंग गाता. काय, कुठली गवळण गाणार आहे आता? अभंग म्हणते, अभंग. अभंग म्हणा, सगळे मिळून म्हणा. सगळे मिळून. सगळ्यांना नाही ना जमणार. माग म्हणा, तुम्ही म्हणा की ते मागे मागे टाळ्या वाजवतात. सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान बरे, घ्या रे होऊ नका रान बरे, विटेवरी त्यांची पाऊले समान,
विटेवर त्यांची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता विटेवर त्यांची पाऊले समान विटेवर त्यांची पाऊले समान मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पायी जरी राहे बुद्धी त्याचे पायी विटेवरी त्यांची पाऊले समान विटेवरी त्यांची पाऊले समान तुका मने मज धाडिले निरोपा हो तुका मने मज धाडिले निरोपा हा तुका मने मज धाडिले निरोप हो तुका मने मज धाडिले निरोप हा मार्ग हा सोपा सुखरूप सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप सुखरूप विटेवरी त्यांची पाऊले समान हो विटेवरी त्यांची पाऊले समान हा विटेवरी त्यांची पाऊले समान हो विटेवरी त्यांची पाऊले समान हा तोची एक दान शूरदाता शूरदाता तोची एक दान शूरदाता शूरदाता विटेवरी त्यांची पाऊले समान हो विटेवरी त्यांची पाऊले समान हा विटेवरी त्यांची पाऊले समान हो विटेवरी त्यांची पाऊले समान हा रामकृष्णारी रामकृष्णारी एकदा एक गजर बोला पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय असा हा आनंद सोहळा आपण पाहतोय प्रत्येक जण या वारीमध्ये अनुभवत असतो आणि या सोहळ्यासाठीच खरं तर प्रत्येक वारकरी उत्सुक असतो कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले झी मीडिया इंदापूर